मी 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 याच्यावर हरवलेला आहे बाबा. मी याच्या भरोश्यावर फिरतोय आणि हा आता मला तुम्हाला रस्ता नाही माहित आहे. अरे आता कुठून जायचं चिपळूणला सांगा तुम्ही. जय महाराष्ट्र पब्लिक. आता परत तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर आता मी आणि काल्या, आपला काल्या भाई, आम्ही चाललोय वेळणेश्वरला. अजून ती पोरं यायच्यात. तो पण सांगा माझा लुक कसा आहे. कट बघा, कट रापचिक नाही एकदम. हां तर आधी जरा जातोय वेगळ्या कामासाठी. काय काल्या काम आहे आपलं? मोठा काम आहे. जरा तुमच्या वहिनीनं जरा येतो भेटून. लपून जाणार आहे, लपून आम्ही भेटणार कारण लय प्रॉब्लेम आहे. काय काल्या? काल्या माझा सिक्युरिटी गार्ड आहे. सिक्युरिटी गार्ड आहे काल्या. काय म्हणता मंडळी, आता मी आणि आता काल्या डॉन आता आम्ही चाललोय, दोघंच चाललोय वेळणेश्वरला. शुभम वगैरे येतात मागून, पण पहिला आम्ही जाणार आहोत. आणि महत्वाची गोष्ट की आता तुमच्या वहिनीला वगैरे मी भेटून आलोय. त्याच्यामध्ये आपण आता आपली चार्जिंग आता फुल आहे. हा भेंडी असं आहे. तर भाई कोकण बघा, कोकण भाई, कोकण वातावरण बघा, वातावरण असं वातावरण असेल ना तर फिरण्यात जाम मजा. असं आहे, सुख भेटत सुख. आणि फिरताना श्यामसारखे मित्र असतील ना ते माहोल. हे बघा, हे बघा, हे बघा, असं आहे. तर चाललो आता. आणि आता काही खाण्यापिण्याचं टेन्शन नाही. तुमच्या वहिनीने गपचूप 500 रुपये टाकलेत माझ्या खिशात. काय मला माहित नव्हतं. तिने आता मला फोन करून सांगितलं की तुझ्या पॉकेटामध्ये 500 रुपये टाकलेत, कोणते ठेव. अशी पोरगी पाहिजे, अशी जी न मागता आपल्याला आपल्या लपूनमध्ये आपल्या पॉकेटमध्ये पैसे ठेवेल. हा आता मी भिकारी, असं तुम्ही असं म्हणू की मी भिकारी आहे, पण ते तिचं प्रेम आहे की मी असं कुठं बाहेर चाललोय, त्याच्याकडे पैसे असतील का नाही, म्हणून तिने माझ्याकडं पॉकेटमध्ये 500 रुपये ठेवलं नाही. काय करायला बोलतो? अशी पोरगी पाहिजे, अशी पोरगी पाहिजे, साथ देणारी. एवढे प्रॉब्लेम असूनदा साथ देते. ते पण पैसे तिचे नव्हते, तिच्या मम्मीकडनं तिने घेतले होते आणि ते मला दिले. भाई कोकण बघा, कोकण. आता मडाला आलोय, मडाला. हे बघा, माहोल बघा, माहोल. कसं श्यामच्या बाबा भाषेत झापूक झुपूक. पब्लिक आता आम्ही इकडं म्हणजे शॉर्टकट घेतला. तिकडनं आलो होतो आपली उमरटची, इकडनं आलो त्या साईडून नाही, वेळणेश्वर तिकडं गॉगर बसून नाही, इकडे शॉर्टकट बसून मार्गतामध्ये आलं ना पुढं तिथे एक शॉर्टकट निघतो. तिकडनं आलो उमरटची इथं. जरा उमरटच्या जरा आलो पुढं तिकडं जायला वेळणेश्वरला. आणि एक भाई जो असा स्पॉट दिसलाय ना पोहण्यासाठी नादखुळा आहे, तुम्हाला दाखवतो. हा बघा भाई, स्पॉट बघा, स्पॉट एकदम खोल. इथनं धावत जाऊन उड्या धापातो. तिकडनं उड्या, तिकडनं उड्या, तिकडनं उड्या. काही तुम्हाला किती अर्ध्या सेकंद दाखवतो कशी उड्या मारते. अर्ध्या असानी अर्ध्या वाईस आपण इकडून डायरेक्ट घेणार तरी तिकडं बाहेर. हा काय सीन आहे बघ आल्या पोहण्यासाठी ना. तेच ना, नाद खुळा आहे. तुम्हाला जर पोहायचं असेल ना तर नक्की या, काय टेन्शन नाही. बघा इथं पण पाय ठेवायला जागा बिगा तिकडं पण आहेत. म्हणजे जर तुम्ही इथं आला तर टाकून उडी तर तिकडं पण येऊ शकता. नाद खुळा जी मजा आहे ना इथनं जम टाकण्यात. इथनं यायचं धावत रांगेत काल्या बघ, काल्या इकडनं धावत रांगेत डायरेक्ट खाली. 100% येणार इथं 100%. येडास काय, जागा ना सोडायची कधी. तर पब्लिक तुम्हाला तर मी तो स्पॉट तिथंच तुम्हाला सांगितलं, पण त्याच स्पॉटच्या लगेच साईडला पण एक स्पॉट आहे, दाखवता. हा बघा भाई, फुल्ली काय काल्या कोकण ना माहोल, माहोल फुल्ली. हा बघा दाखवतो तुम्हाला. ह्याच्यावर जरा चढतो धक्क्यावर भाई. हे बघा, हाय शपथ भाई, हे बघा नाद खुळा, नाद खुळा.
भाई नाद नाद. कॅमेऱ्यात कसा दिसतोय काय माहित नाही, पण प्रत्यक्षात ना नाद खुळा दिसतोय, नाद खुळा. विंडेश्वर बीच तर खाली जागा खाली इथनं पडला बरं काय मारायचं आहे. आणि भाई माहोल बघा इकडं, माहोल हे का. हा हा अल्लाराम आहे, अल्लाराम. अल्लाराम आहे, अल्लाराम. सीन बघा, तुम्हाला सांगतो कॅमेऱ्यात सीन कसा दिसतोय मला माहित नाही, पण तिथं प्रत्यक्षात नाद खुळा, नाद खुळा, माहोल नाद खुळा आहे. लाटा बघा, लाटा. हे आता वेंकटेश्वर लाव वारा वगैरे मजबूत सुटले बघा. लाटा बघा, मजबूत वारा आहे, मजबूत वारा आहे, वारा वारा आहे. तर गाईज आता मी पोहोचलेलो आहे. आता असलेले आमचं ड्रायव्हर बघा. तर सॅमला ते तलाव बघायचा आहे, तर आम्ही काय तिथं काय पोहणार नाही आहो, पण ते सॅमला फक्त तलाव बघायचा आहे. हे बघा रस्ता बघा जाताना, रस्ता दाखवू द्या, रस्ता दाखवू द्या, रस्ता दाखव मग समजेल. हा बघा काहीच रस्ता बघा, तुम्ही रस्ता बघा. गाईज आता आम्ही चालत आहोत. तर मला तळावाचं ते हे दाखवू लोकेशन. भाई जरा दाखव. जंगल 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 देखो, जंगल में सफारी करने के लिए आए हैं. अमेझॉन का जंगल, अमेझॉन का जंगल है. पब्लिक इथनं जायचं चालत. हे बघा अमेझॉन का जंगल, सॅमचा अमेझॉन मधला सॅम डाकू. तर गाईज विषय असा आहे की सॅमला ते तलाव बघायचंच आहे, कारण आम्ही काही पोहणार नाही, कारण आम्ही काही कपडे बिपडे काहीच नाही आणलेले आहेत. आणि पहिली गोष्ट म्हणजे पोहणारच नाही आहो, असं फक्त जाणार तिथं बघणार, तिथला माहोल नाही परत येणार आहो, कारण ते सॅमला बघायचं आहे. बघा सॅमची काय घाई बघा किती आहे. नुसता माहोल बघा, नुसतं एकदम जंगल की सफारी, जंगल की जंगल. हा असं म्हणतात की इथलं पाणी एकदम स्वच्छ आहे, आणि तलाव आहे ना त्यामध्ये कधीच त्या पाण्यात घाण नाही, कुठलं गडूळ वगैरे नाही, एकदम पाणी स्वच्छ. आणि इथं पोहायला लांब लांबची माणसं येतात. सॅम काय गाव काय, गाव काय, नागझरी तलाव, नागझरी आठवले तलाव. तर बघूया, जी लोक त्या तलावाचं नाव घेतात, लांबून लांबून येतात बघायला, ते तलाव नक्की काय आहे ते आपण आता प्रत्यक्ष बघूया. तुम्हालाही ते तलाव दाखवतो, पण वाईट याचं वाटतंय आम्हाला की आम्ही जाऊन तिथं पोहणार नाही आहो. काय रे काल्या, याचं वाटते वाईट की जाऊन आम्ही तिथं पोहणार नाही, असा विषय. म्हणू दे, आता आम्ही पोहोचलो इथे. ऐक दादा, काय बुडणार आहे. हाय दादू नाव काय? अजिंक्य जाधव. अजिंक्य जाधव वरनं आलेला. श्रेयश. चिपळूणमध्ये कुठं? चिपळूणमध्ये खेंड बायपासच्या इकडे. खेडमध्ये मी जॉबला असतो. हा का, कुठे? आपलं एपी सर्जिकल. अच्छा. ऐक दादा, सीन बघा, सीन बघा, माहोल आहे पूर्ण माहोल. हे फक्त भेटेल तुम्हाला बघायला कोकणात. नाव सांगतच नसतं. पाणी बघा किती स्वच्छ आहे. हे काय, तर आता आमचं ते झाले बघून. तुम्हीही बघितला असेल कसा नाथखोळा सीन आहे. आता आम्ही चाललोय, परत चाललोय चिपळूणला मी आणि सॅम. तर चला, तुम्हाला आता नेक्स्ट डायरेक्ट ड्रायव्हिंगवरच तुम्हाला दाखवतो ब्लॉग. एक मोठा झोल झालाय, मोठा झोल. आम्ही आहे ना, आम्ही इकडे तिकडे फिरता वाव, कारण आम्हाला रस्ता कायच नाही सापडत असतं का नाक्या. मी याच्यावर हरवलेला आहे बाबा. मी याच्या भरोश्यावर फिरतोय आणि हा आता मला तुम्हाला रस्ता नाही माहित आहे. अरे आता कुठून जायचं चिपळूणला सांगा तुम्ही. आम्ही नुसतं फिरता वाव रस्त्यान, कोण काय आम्हाला काहीच नाही दिसत.
काही जणांनी हरवलेला आहे. वाटवलं झाले वाटवलं आता काय समजत नाही. हे बघा आम्ही कुठं फिरता वा या जंगलात बिगलात आम्हाला माहित नाही. आम्हाला माहित नाही. इथंच राहूया. आणि गाडीचं पेट्रोल संपलं. अरे काय केला अरे याला विचारलेलं असतं शी. तर पब्लिक फायनली आम्हाला रस्ता भेटला आणि आता मी रामपूर सोडलंय. आता म्हणजे आम्हाला माहिती होतं आपल्या मार्गचावण्यापर्यंत, पण तिकडं जे आम्ही वेळणेश्वरचा रस्ता चुकलेला. मला वाटलं काय माहितीये का आता आपण तिथं राहतोय. आम्ही अर्धा एक तास रस्ता आणि शोधता कोण व्हाव. माणूसच नाही. कोणच माणूस नाही. अर्धा एक तास रस्ता शोधता व्हाव. आता रस्ता माणूस गावला. शोधत आता आलेला आहे. हो. तर बाकी एकदम रापचिक मध्ये आज आमचं झालेलं आहे. हो. एकदम मस्तपैकी काले आणि आम्ही दोघेच वेळी नाच केला पण वाया नाही गेला. असा आहे आपला विषय. हार्डवाला विषय आपला हार्डवाला. तर काही तर आम्ही घरी पोहोचणार आहोत. अच्छा लगा. हे देखो डॉगी डॉगी रोड रोड वाला रोड ये. तर मस्तपैकी ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, घंटा वाजवा. घंटा वाजवा.